नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीचा जी पुढची कविता आहे खोद आणखी थोडेसे, जी आसावरी काकडेंनी लिहिलेली आहे ती कविता आपण आज पाहणार आहोत। की या कवितेमध्ये लेखिकेने जीवनामध्ये आपल्या प्रयत्नांना आणि जी आपल्यामध्ये असलेली सकारात्मकता याला अतिशय महत्त्व आहे असे इथं सांगितलेलं आहे। की आपण जे जीवनामध्ये ध्येय ठरवलेलं आहे ते साधत असताना आपल्याकडे संयम हवा, त्यानंतर जिद्द हवी आणि त्यानंतर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी चिकाटीनं कार्य केलं पाहिजे। त्याचबरोबर चांगुलपणावर आपण विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे। की जे आहे वास्तव ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे किंवा कोणत्याही खोट्या भ्रमामध्ये कोणत्याही खोट्या समजुतीमध्ये माणसाने राहू नये किंवा उमेदीनं जगण्यासाठी कष्टाची कास माणसाने धरली पाहिजे, असा संदेश या कवितेतून लेखिकेने आपल्याला दिलेला आहे। की आपण जिथं थांबतो तिथं थांबल्यानंतर तिथून आणखीन पुढे चिकाटीनं जर कष्ट केलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं। आणि आणखीन थोडेसे हा जो शब्द आहे तो जिद्द, चिकाटी आणि आशावादासाठी प्रतीक म्हणून इथं वापरण्यात आलेला आहे। तर सुरुवातीला आपण या कवित्रीचा आपण परिचय घेऊया आणि नंतर मग प्रत्यक्षात कवीकडे वळूया। खोद आणखी थोडेसे याच्या कवित्री आहेत आसावरी काकडे। एक प्रसिद्ध कवित्री, त्यांचे अणु मनू शिरू ऋतुचक्र टिंग टांग रिंग भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रकाशित। आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ जीवनाची, श्री असण्याचा अर्थ हे त्यांचे कविता संग्रह। तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रकाशित आहे। 1990 साली विशाखा पुरस्कार व 1992 साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। जीवनात आणि प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्य करत राहावे लागते। चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते, वास्तव आनंदाने स्वीकारणे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये, उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश या कवितेतून व्यक्त होताना आपणास दिसतो। आपण जिथे थांबतो तिथून चिकाटी आणखीन थोडेसे पुढे गेले तर यश निश्चितच मिळते। आणखीन थोडेसे हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा आहे। आता हा जो आहे आपण कवित्रीचा परिचय करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच ह्या तुमच्या पॅराग्राफमध्येच ह्या कवितेचा पूर्ण आशय आलेला आहे। प्रत्येक कवितेचा असा पॅराग्राफमध्ये आशय दिलेला असतो, तो फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। तर कवितेला आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया। खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी। खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी। घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमणी, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमणी, अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी। मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तडी, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तडी। झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे। आता इथं आपल्याला एक एक कडवं घेऊन आपण त्या कवितेचा अर्थ पाहणार आहोत। की खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात गाणाने। की माणसानं आयुष्यात जगताना सकारात्मक कसं जगावं, प्रयत्नवादी कसं असावं, हा मोलाचा संदेश कवित्रीने या कवितेतून आपणास दिलेला आहे। की माणसाने जीवनात निराश होऊ नये, की कवी म्हणते की तू निराश होऊ नकोस, जमीन खणत राहा, आणखीन थोडेसे खोद की जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल। की जमीन खणत राहा म्हणजे इथं हा शब्दप्रयोग जो आहे तो आपण आपल्या आयुष्यामध्ये सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे। आणि आणखीन थोडेसे हा जो शब्द आहे
तो जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यासाठी प्रतीक म्हणून हा शब्द इथं वापरण्यात आलेला आहे. की लेखिका म्हणते, कवित्री म्हणते की थोडंसं आणखीन खोद जमिनीखाली, तुला काय होईल, नक्कीच पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर, चिकाटी सोडू नको, हिंमत सोडू नको. की जगातील सर्वच माणसं जर पाहिली तर ती स्वार्थी नसतात, तर काही माणसं या जगामध्ये प्रामाणिकही असतात. आणि अशा हा विश्वास मनामध्ये असू दे, की चांगुलपणावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. कारण या जगामध्ये चांगल्या वृत्तीचीही माणसं असतात, प्रामाणिक माणसं असतात. तर हा विश्वास मनामध्ये ठेव आणि आपल्या ध्येयाकडे जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न कर. की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे प्रयत्न आहेत किंवा चिकाटी आहे त्याला अतिशय महत्त्व असतं, हे लक्षात ठेवा. की आपण 2 दिवसापूर्वी एक बातमी ऐकली होती की ग्लोबल टीचर म्हणून रणजितसिंह डिसले हे जे प्राथमिक किंवा जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, यांना हा पुरस्कार मिळाला. की जवळजवळ 7 कोटीची रक्कम ह्या शिक्षकाला मिळाली. की अतिशय साधा असणारा माणूस, परंतु की त्याचं जर कार्य पाहिलं तर फार वेगळं आहे. की त्यानं विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य, की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, कोणत्याही मोह मनामध्ये न ठेवता, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा, पैशाची अपेक्षा न ठेवता, त्यांना फक्त विद्यार्थी समाजासमोर ठेवून हा विद्यार्थी आपण कसा डेव्हलप करू शकतो, जगाच्या स्पर्धेमध्ये आपण त्याला कसं आणू शकतो, हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. की माढा तालुक्यामधील परतेवाडीमध्ये हा कार्यरत असलेले हे शिक्षक, की तिथं त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी, की डिजिटल प्रकारची त्यांची ती शाळा आहे. आणि या शाळेमधील जे विद्यार्थी आहेत ते व्हिएतनामसारख्या देशातील मुलांशी इंग्लिशमधून संवाद साधतात. म्हणजे बघा, त्यांनी किती विद्यार्थ्यांसाठी जगाशी संवाद साधणारे आपले हे विद्यार्थी आहेत. म्हणजे असं काहीतरी विद्यार्थ्यांना या जगाच्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये नेऊन सोडायचं, त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं कार्य केलेलं आहे त्यांनी. हे फक्त भारतापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित नसून अगदी भारताबाहेर जे इतर देशातील परदेशातील मुलं आहेत, तर असे मुलं की ज्यांना शिक्षणाची गरज आहे किंवा शिक्षण प्रभाव आहेत, अशा मुलांना त्यांनी तिथं मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा त्यांना ही 7 कोटीची रक्कम मिळाली, तर त्यांनी ती रक्कममधली अर्धी रक्कम त्यांनी जे बाकीचे त्यांचे 9 कंटेंट सेट होते त्यांच्याबरोबर, त्यांना ती देऊन टाकलेली आहे. की त्यांचा हेतू हाच, की हे शिक्षकसुद्धा यातून समाजासाठी काहीतरी किंवा मुलांसाठी की काहीतरी कार्य करतील. म्हणजे त्या व्यक्तीने कोणतीही जिद्द, चिकाटी सोडलेली नाही. आता ह्यांनी काय कार्य केलेलं आहे, तर ते अतिशय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पाठ्यपुस्तक पाहिलं मराठीचं, तर या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या किंवा तुमच्या धड्याच्या खाली असा हा QR कोड दिसतो, बरोबर आहे. तर हा QR कोड डेव्हलपमेंट जे आहे किंवा त्याचं श्रेय सगळं ह्या शिक्षकाला जातं. हे जर तुम्ही हे स्कॅन केलं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये, तर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ह्या पाठाशी संबंधित व्हिडिओ पाहायला मिळतात किंवा अधिक माहिती तुम्हाला तिथून मिळते. तर हे विकसित त्यांनी केलेलं आहे की मुलांना आहेत, म्हणजे मुलं घरी बसून त्याच्यापासून अधिक पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात किंवा शिकू शकतात, हे त्यांना तिथं जगाला दाखवून द्यायचं होतं. आणि ते त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेत. आणि जगाने सुद्धा दखल घेऊन त्यांना पहिलं मान किंवा पहिल्यांदा शिक्षकाला की असा हा मान मिळतो आहे. की हे सगळं कशामुळे शक्य झालं, तर त्यांच्या प्रयत्नामुळं, जिद्दीमुळं किंवा चिकाटीमुळं त्यांनी हे साध्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. की मनुष्याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये की जगत असताना सकारात्मक राहिलं पाहिजे, प्रयत्नवादी राहिलं पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. आता पुढचं जे आहे ते आपण बघूया. तर आज आपण इथंच थांबूया. पुढचा जो भाग राहिलेला आहे, पुढचा भाग आपण पुढच्या तासाला आपण घेणार आहोत. तोपर्यंत पुढची कविता वाचायची, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.